महायुतीमधला रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा हा तिढा आहे जो काही केल्यास सुटत नाहीये। एकीकडे नारायण राणे यांच्या संभाव्य उमेदवारीचे मेसेजेस व्हायरल होत आहेत, दुसरीकडे शिवसेनेकडून या जागेवर दावा केला जातोय। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इतके दिवस या मतदारसंघासाठीच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये होते, पण काल रात्री उशिरा त्यांनी माघार घेतल्याचं ट्विट केलं। किरण यांनी भावनिक होऊन माघार घेतली आहे, पण आमचा दावा कायम आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे ही जागा शिवसेनेकडेच राहावी असंही उदय सामंत म्हणाले। त्यामुळे कोकणातही ही जागा कुणाकडे जाणार याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे। जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत। त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते। या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता। पण सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे, त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही। आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे। आजही दावा आमचा आहे, पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।